ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आता पुन्हा बेडरूममध्ये अर्जुन समोर येते आणि बोट करत म्हणते की अर्जुन सर, मी दिलेला तुमच्या आवडीचा शर्ट तुम्ही घातलात ना. तर अर्जुन हा सायलीकडे बघत राहतो. त्यानंतर सायली ही आरशात तिचा चेहरा बघत असते. तेव्हा पाठीमागून अर्जुन एकटक नजरेने सायलीकडे प्रेमाने बघू लागतो. त्यानंतर हसतच सायली म्हणते की सर, आज मी तुमच्या आवडीचा नाश्ता बनवला होता, तुम्हाला आवडला ना. तर अर्जुन मोबाईल बघत म्हणतो की ठीक होता. सायली म्हणते की हे सगळं मी तुम्हाला खुश होण्यासाठी केलं होतं अर्जुन सर, पण तुमचा राग तर काही गेला नाही. मग मी तुम्हाला आता दररोजच काय कारली खाऊ घालू का? त्यामुळे तुमचं मन तर प्रसन्न होणार नाही, पण पोट खराब होईल. असे म्हणत आता सायली हसू लागते. त्यानंतर सायली म्हणते की अर्जुन सर, सोडा ना आता राग, नका ना रागू माझ्यावर. आणि मी आजपर्यंत तुमच्याकडे काही मागितले का? मी तुमची खोटी बायको असून सुद्धा एकही मी खोटा दागिना सुद्धा तुमच्याकडे मागितला नाही. तेव्हा तुम्ही का राग धरून ठेवलात सर? तर सायली म्हणते की सर, आता मी काय करू? थांबा, आता मी कान पकडून उठाभाष्याच काढते. असे म्हणत सायली आता उठाभाष्या काढू लागते. त्यानंतर सायली ही लगेच तिच्या पोटात दुखत असल्याचे नाटक करते आणि ओरडू लागते. तेव्हा अर्जुन हा पळतच सायलीकडे येतो आणि सायलीला कॉटवर बसवतो. अर्जुन म्हणतो की तुम्ही डोक्यावर पडलात का? तुम्हाला हे असं उठाभाषा काढायला कोणी सांगितलं होतं? थांबा, मी मम्मालाच बोलावतो. तर लगेचच सायली ही अर्जुनला थांबवते आणि मोठमोठ्याने हसू लागते. ते बघून अर्जुन म्हणतो की म्हणजे तुम्हाला त्रास होत नव्हता आणि तुम्ही मस्करी केली तर? तेव्हा हसतच सायली ही मान डोलावते. तर सायली म्हणते की अर्जुन सर, आता तरी मला माफ केलं ना. तेव्हा अर्जुन हा सायलीकडे बघत हसू लागतो आणि सायली शेजारी बसत म्हणतो की सायली, मला तुमच्यासोबत खूप रागवायचं होतं, पण तुम्ही माझा राग टिकूच दिला नाही. तेव्हा सायली हसू लागते. त्यानंतर सायली ही अर्जुनची मनापासून माफी मागते. तर अर्जुन म्हणतो की मला वाटलं की तुम्हाला पुन्हा पेन सुरू झाला की काय, आणि तुम्ही ही एवढी खरी ॲक्टिंग कशी काय केली? तर अर्जुन म्हणतो की त्यामुळे पुन्हा माझा जीव गेला असता, कळतं का तुम्हाला? तेव्हा सायली ही अर्जुनकडे बघते. तर अर्जुन म्हणतो की म्हणजे मला टेन्शन आलं असतं. तर अर्जुन हा सायलीची माफी मागू लागतो. तेव्हा सायली म्हणते की सर, तुम्ही माफी मागू नका. आज घरात काय घडलं ना ते तुम्हाला माहीत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की काय घडलं घरात? तर सायली म्हणते की सर, अगोदर तुम्ही प्रॉमिस करा कुणाला काही बोलणार नाही. तेव्हा प्रॉमिस दिल्यानंतर सायली म्हणते की पूर्ण आजींना असं वाटतंय की माझ्यामुळे तुमचा जीव धोक्यात आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की काय असं वाटतंय का त्यांना? तर आता पूर्ण आजीने सायलीला जे सांगितलेले असते ते सर्व सायली ही अर्जुनला सांगते. पूर्ण आजीने सांगितलेले असते की या अगोदरही माझ्या अर्जुनला किडनॅप केले होते. जेव्हापासून अर्जुनने त्या आश्रमाची केस घेतली ना, तेव्हापासून माझ्या अर्जुनवर काही ना काही हल्ले होतच असतात आणि या सर्वाला तूच जबाबदार असल्याचे आता पूर्ण आजीनं जे सायलीला सांगितले असते ते सर्व आता सायली अर्जुनला बोलते. तेव्हा लगेचच अर्जुन म्हणतो की तुमच्यावर झालेला हल्ला जर माझ्यावर होणार असता तर मग तुम्ही माझा जीव वाचवला, हे पूर्ण आजीच्या का लक्षात येत नाहीये? इकडे आता तो स्केचरचा स्केच काढलेला फोटो बघून अण्णा म्हणतात की कोणत्या येडपटाने फोटो काढला हा? डोळ्याला गॉगल, तोंडाला फडकं, अर्जुनला हा माणूस आयुष्यात सापडत नाही. साक्षी मैपत म्हणते हो की ज्यांनी हा हल्ला केला ना त्यांना मी बाहेर पाठवून दिलंय आणि ते आता व्यवस्थित मजा करत असतील. तेव्हा साक्षी, तू काही टेन्शन घेऊ नकोस. इकडे आता सायली अर्जुनला म्हणते की हा हल्ला कुणी केला, का केला हे आपल्याला माहीतच नाही. तेव्हा त्यामागचे लॉजिक आपण माहीत करून घ्यायला हवे. सायली म्हणते की सर, मला फक्त एवढंच कळतंय की माझ्या स्वार्थासाठी मी तुमचा जीव धोक्यात नाही घालू शकत, आणि जर असं झालं तर मी मला स्वतःला कधीच माफ करू शकत नसल्याचे सायली अर्जुनला बोलते. ते ऐकून अर्जुन हा सायलीकडे बघू लागतो. तेव्हा अर्जुन सायलीला समजावत म्हणतो की तुम्ही मला सांगितलं ना, पूर्ण आजीच्या स्वप्नात प्रतिमा आत्या आली होती, म्हणूनच तिला काहीतरी घाबरून पूर्ण आजी हे असं म्हणाली असेल. तर अर्जुन म्हणतो की तुम्ही काही काळजी करू नका मिस सायली, मला काहीही होणार नाही. आणि अर्जुन म्हणतो की मी फक्त क्रिमिनल केसेस हँडल करतो, तेव्हा क्रिमिनलसुद्धा माझ्यावरती हल्ला करू शकतात. अर्जुन म्हणतो की पूर्ण आजीला हे कधीच कळणार नाही. जेव्हा मी त्या तुमच्यावरच्या अटॅकला शोधून काढेल ना, तेव्हाच पूर्ण आजीला सगळं कळेल.
तर आता इकडे अर्जुन हा त्याचे काम करण्यासाठी पुस्तक घेऊ लागतो. तेवढ्यात बेडरूममध्ये सायली अर्जुनला कॉफी आणते. तर उभ्यानेच कॉफी पिता अर्जुन म्हणतो की आज मला खूप काम आहे आणि मला अजून एक कॉफी लागेल, मी स्टडी रूममध्ये जातो. तेव्हा सायली अर्जुनला अगोदर तिथेच बसून कॉफी पिण्यासाठी सांगते. तर अर्जुन तिथे बसतो तेव्हा सायली म्हणते की मी तोपर्यंत सर्व कपडे धुवून काढते आणि कपाटातील सर्व कपडे सायली बाहेर काढते. त्यानंतर सायली ही बाथरूममध्ये जाते आणि मोठ्याने ओरडते, सर सर वाचवा. तर अर्जुन हा घाबरतच बाथरूममध्ये पळतो आणि समोरच्या सायलीला बघून अर्जुनला मोठा धक्का बसतो. तर सायलीच्या हातातील पाण्याचा पाईप हा निघालेला असतो. तेव्हा सायली म्हणते की सर मला मदत करा ना, बघताय काय. अर्जुन म्हणतो की अहो काय घाबरलो होतो सायली मी, मला फक्त अटॅकच यायचा राहिला होता आणि तुम्ही एवढं का मोठ्याने ओरडलात आणि एवढं का मला घाबरवलं. सायली म्हणते की अहो सर बघताय काय, मला मदत करा. आणि लगेच सायली तो पाण्याचा पाईप अर्जुनकडे धरते. तेव्हा अर्जुनच्या अंगावर सुद्धा पाणी पडू लागते. तर लगेचच अर्जुन पुढे येत सायलीचा हात धरून तो पाईप धरतो आणि ते पाईपमधले पाणी दोघांच्याही अंगावर पडत असते. तर अर्जुन हा प्रेमाने सायलीकडे बघत हसत असतो. त्यानंतर सायली ही अर्जुनच्या हाताला घट्ट पकडून थोडीशी पुढे येते. तेव्हा अर्जुन हा सायलीकडे बघतच राहतो. त्यानंतर सायली भानावर येत लाजून चूर होते आणि म्हणते की मी बाहेरून कपडे बदलून येते आणि मग तुम्हाला आवाज देते, तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा. तर अर्जुन मान डोलावतो. त्यानंतर सायली ही बाथरूमच्या बाहेर येऊन कडी लावते. तर आता सायली ओलीचिंब झालेली असताना तेवढ्यात दरवाजातून अस्मिता तिथे येते आणि सायलीला बघते. तेव्हा अस्मिता म्हणते की तुमच्या आश्रमात आंघोळ करण्याची अशी पद्धत आहे का, जाऊ दे अर्जुन कुठे. तर आतमधून अर्जुन म्हणतो की मिसेस सायली झालं का, मला सुद्धा चेंज करायचं, मी सुद्धा ओला झालोय आणि मला थंडी वाजते. त्यानंतर रागाने सायली ही बाथरूमचा तसाच दरवाजा उघडते. तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही तर अजून चेंजही केलं नाही आणि मी आतमध्ये अजून तसाच उभा होतो. तर अर्जुन म्हणतो की मी तुम्हाला मागापासून सांगतोय की मला आज खूप कामं आहेत, मला खूप काम करायचं. तर सायली ही डोळ्याने अस्मिता आल्याचे तिथे अर्जुनला सांगत असते. तेवढ्यात अर्जुनचे लक्ष अस्मिताकडे जाते. तेव्हा हसतच अर्जुन म्हणतो की अस्मिताही आली काय. तर अस्मिता म्हणते काय चाललं होतं तुमचं, ही अशी बाहेर भिजलेली आणि तू बाथरूममध्ये भिजून लॉक झाला होतास. तेव्हा अर्जुन हा सायलीच्या गळ्यात हात टाकत म्हणतो की मी एकटा कुठे भिजलो, मी सुद्धा माझ्या बायकोसोबत भिजलो. तेव्हा आता मी का भिजलो आणि कसा भिजलो हे सुद्धा अस्मिताई तुला सांगायचं का. अर्जुन म्हणतो की आता नवरा बायकोचा सगळा रोमांस आम्ही तुला एक्सप्लेन करू का. तेव्हा अस्मिता म्हणते की अर्जुन तू आतमध्ये काय म्हणत होतास. तर अर्जुन म्हणतो काय. अस्मिता म्हणते मिस सायली काय म्हणत होता. तेव्हा अर्जुन हळूचच म्हणतो की अस्मिता जेव्हा मी सायलीला जास्त प्रेमात घेतो ना तेव्हा मी हळूचच तिला म्हणतो मिसेस सायली. तेव्हा अस्मिताचा मोठा मोडाफ होतो. तर सायली ही अर्जुनच्या पोटाचा चिमटा काढते. अस्मिता म्हणते की अरे अर्जुन दरवाजा बाहेरून लॉक होता म्हणून मी विचारलं. तेव्हा अर्जुन हसतच म्हणतो त्याचं काय आहे ना अस्मिताई, माझी बायको माझ्यावर थोडी रागावली होती आणि मग ती मला म्हणाली तुम्ही आता आतमध्येच राहा, मी तुम्हाला लॉकच करून ठेवते, म्हणून तिने मला प्रेमाने लॉक केलं होतं. तेव्हा अस्मिताचा मोठा मुडाफ होतो आणि अस्मिता तोंडावर पडलेली असते. तर अस्मिता म्हणते की कळलं मला. पूर्णाजी म्हणते तेच बरोबर आहे, तुम्हा दोघांनी पूर्ण लाज सोडली. हसतच अर्जुन म्हणतो की नवरा बायकोच्या रोमांसमध्ये लाजेसारखं काय असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की जेव्हा मी बाथरूममध्ये गेलो ना तेव्हा मी अलगद सायलीला असं आपल्या हातात पकडलं. तर अस्मिता म्हणते की बस झालं बस. तर अर्जुन म्हणतो की नसलं ऐकायचं तर नको ऐकू, मग तुला जेव्हा तुझा मूड चांगला होईल ना तेव्हा ऐकायला येईल. आणि अर्जुन हा अस्मिताला बाय बाय करत तेथून खाली घालवत लावतो. तर आता अस्मिता निघून जाते आणि इकडे सायली दरवाजा बंद करते. तर लगेचच सायली अर्जुनला म्हणते की जे घडलं ते सांगायचं ना, आतमध्ये पाईप तुटला होता आणि पाणी बाहेर येत होतं म्हणून तुम्ही ते थांबवलं आणि जगासाठी आपण किती खोटं बोलणार आहोत हे. आता सायली मोठ्याने अर्जुनला बोलत असतानाच अस्मिता पुन्हा दरवाजाला कान देऊन त्यांचे ते बोलणे ऐकू लागते. पण तेवढ्यात अस्मिताची सावली ही अर्जुनला समजते. तर अस्मिता विचार करते की परिस्थिती खरी वाटावी म्हणून ही सायली असं का म्हणते आणि दोघे काय खोटं बोलतात. तेव्हा अर्जुन हा दरवाजाकडे बघू लागतो.
त्यानंतर लगेचच अर्जुन हा सायलीचे तोंड दाबत म्हणतो की अस्मिताही दरवाजात उभी आहे. तेव्हा सायलीला मोठा धक्का बसतो तर अस्मिता तेथून निघून जाते. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्हाला मागचं पुढचं वेळेचं काहीच भान नसतं मिस सायली. तर सायली ही अर्जुनची माफी मागते. त्यानंतर सायली म्हणते की आता मी चेंज करते, मला खूप कामं आहेत. तर अर्जुन म्हणतो मलासुद्धा कामं आहेत. तेव्हा मी त्या खिडकी शेजारी उभा राहतो, तुम्ही इकडे चेंज करून घ्या. तेव्हा सायली म्हणते की नाही नाही मला नाही जमणार असं. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही इतक्या दिवस माझ्यासोबत इथे राहत आहे, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? तर सायली म्हणते की सर विश्वासाचा प्रश्न नाही आहे, प्लीज तुम्ही समजून घ्या. तर अर्जुन म्हणतो ठीक आहे आणि अर्जुन बाथरूममध्ये जातो. इकडे आता इन्स्पेक्टर हे सुभेदारांच्या घरी येतात आणि अर्जुनला म्हणतात की मला वाटतंय तुमच्यावरचा हा हल्ला तुमच्या प्रोफेशनलमुळे झाला आहे आणि तुमच्या एखाद्या क्रिमिनलनेच तुमच्यावरती हल्ला केला असेल. तर इकडे आता अर्जुन आणि चैतन्य हे त्यांच्या बेडरूममध्ये चर्चा करत असतात. तर सायलीसुद्धा तिथेच असते. तर सायली म्हणते की माझ्यामुळे सर तुम्हाला एवढा त्रास होतोय मला कळतंय, पण मी आता फक्त 5च महिने तुमच्यासोबत आहे. त्यानंतर मग तुम्हाला ह्या सर्व त्रासातून नाही जावं लागणार. तेव्हा आता सायलीचे ते बोलणे ऐकून अर्जुन हा सायलीकडे बघू लागतो. तर आता अर्जुन हा सायलीच्या हल्लेखोराला कसा समोर घेऊन येतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.